नमस्कार मित्रांनो, मराठी कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आज लहानपणापासून मोठ्यापर्यंत ओळखतात। ही एक लोकप्रिय प्रसिद्ध गायिका आहे। आपल्या गोड आवाजाने आशा भोसले यांनी फक्त भारतातील चाहत्यांना नाही तर जगभरातील अनेकांच्या मनावर राज्य केले आहे। तसेच आशाताईंनी 7 दशकाहून अधिक काळ हिंदी व मराठी विविध भाषात 1200हून अधिक गाणी गायली आहेत। मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या होत्या। यांनी वयाच्या 10व्या वर्षी माझं बाळ या चित्रपटातून गायण्यास सुरुवात केली होती। अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला सुद्धा चढ उताराचा सामना करावा लागत आहे, कारण आशा भोसले यांच्या पतीला राग फार लवकर यायचा। या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यांचे पती त्यांना खूप त्रास देत होते, पण घरातील गोष्ट बाहेर माहीतच पडत नव्हती। आशाताई नेहमी त्यांचा सन्मान करायच्या, पण एके दिवशी भावनात्मक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आशा भोसले यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे। याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला। त्या 4 महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या, तेव्हा रुग्णालयात त्यांना ॲडमिट केले होते। होणाऱ्या त्रासाला कंटाळून झोपेच्या गोळीची पूर्ण एक बाटली खाल्ली होती, पण सुदैवाने त्या मृत्यूच्या दारातून पुन्हा परत आल्या आणि त्यांचे प्राण वाचले, असा धक्कादायक खुलासा मुलाखतीत सांगितला आहे। तर मित्रांनो, आशा भोसले यांचा आवाज भारतीय संगीत विश्वाला अमर मानला जातो। त्यांनी 4 पिढ्यावर राज्य केले आहे। तर तुम्हाला आशाताईंचे कोणते गाणे आवडते? लाईक कमेंट करून नक्की सांगा। अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।